नमस्कार शेतकरी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर बऱ्याच दिवसापासून आपण आतुरतेने वाट बघत होतो मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचे अर्ज केव्हा चालू होतील। तर आज मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचे अर्ज चालू झालेले आहेत। तर आज आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये अर्ज प्रत्यक्षरित्या कसा भरला जाईल, तर याचे आपण प्रात्यक्षिक आज बघणार आहोत। तर चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण गुगल क्रोममध्ये जाऊया। गुगल क्रोममध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे महाडिस्कॉम। महाडिस्कॉम टाईप केल्यानंतर महाडिस्कॉमची ही वेबसाईट ओपन होईल। हे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे, तिथून तुम्ही कॉपी पेस्ट करू शकता। तर आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या लिंकवर जायचं आहे। या लिंकवर गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्या पुढे इंटरफेस ओपन होईल। आपण परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे योजनेची माहिती, परिपत्रके, शासन निर्णय, लाभार्थी सुविधा किंवा वारंवार विचारले जाणारे प्रश्न। तर वरती आय बटनमध्ये मी याचे पूर्वीच्या व्हिडिओची लिंक देत आहे, तिथे जाऊन तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघू शकता। तर आज आपण बघणार आहोत अर्ज कसा करायचा। तर अर्ज करामध्ये आपण प्रथम जायचे लाभार्थी सुविधामध्ये। लाभार्थी सुविधामध्ये गेल्यानंतर अर्ज करा या बटनावर क्लिक करायचे। अर्ज करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे अशी इंटरफेस ओपन होईल, एक फॉर्म ओपन होईल। तर तो फॉर्म आपल्याला व्यवस्थितरित्या फिलअप करायचा आहे। तर अर्ज कसा भरायचा, तर इफ ॲप्लिकंट हॅज पेड फॉर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन बाय कन्व्हेन्शनल मेथड्स अँड वेटिंग फॉर सप्लाय शॅल फिल फॉलोइंग इन्फॉर्मेशन टू कनेक्ट ऑन ऑफ ग्रिड सोलर पंपिंग। जर ॲप्लिकंटने इलेक्ट्रिकल कनेक्शनसाठी आपण कोटेशन भरलेलं असेल तर त्याचा कंझ्युमर नंबर आपण इथं टाकायचा आहे। जर नसेल तर ते हे असंच राहून द्यायचं आहे, इथं काहीच टाकायचं नाही। खाली आपल्याला आपला पर्सनल अँड लँड डिटेल्स ऑफ ॲप्लिकंटमध्ये आधार नंबर टाकायचा आहे। तर आधार नंबर टाकायचा। आधार नंबर टाकल्यानंतर स्कीम नेम इथं ॲटोमॅटिक येणार आहे। आपण प्रथम आधार नंबर टाकूया। आधार नंबर टाकून आपल्याला दुसरीकडे क्लिक करायचं किंवा टॅब बटन दाबायचं आहे। टॅब बटन दाबल्यानंतर आपल्या पुढे पुढची विंडो ओपन होईल, डिस्ट्रिक्ट निवडायची। तर टू अप्लाय प्लीज एंटर ऑल रिक्वायर्ड डिटेल्स, ओके म्हणायचं। आपल्याला डिस्ट्रिक्ट निवडायचे, त्याच्यानंतर अहमदनगर, त्यानंतर तालुका निवडायचा आहे। तालुक्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे। त्यानंतर आपला मेन सर्वे नंबर जो आहे तो निवडायचा आहे। त्यानंतर आपल्याला सब सर्वे नंबर, गट नंबर तो असेल तो निवडायचा आहे, सेम असणार आहे। त्यानंतर टाईप ऑफ लँड निवडायचं आहे, सेल्फ आहे की शेअर्ड आहे। सेल्फ किंवा शेअर्ड आपण निवडू शकतो। त्यानंतर लँड ओनर नेम निवडायचं आहे। लँड ओनर नेम निवडलं आहे। टोटल एरिया ऑफ लँड एकर निवडलं आहे। टोटल एरिया ऑफ लँड एकर आहे 2.32.5। तर ॲप्लिकंट्स फर्स्ट नेम निवडायचं आहे। ॲप्लिकंट्स फादर नेम निवडायचं आहे आणि ॲप्लिकंट्स सरनेम निवडायचं आहे। आपल्याला टाईप करायचं आहे आपलं फर्स्ट नेम, फादर नेम आणि सरनेम। त्यानंतर जेंडर निवडायचं आहे आपल्याला, मेल फिमेल काय असेल ते। त्यानंतर कास्ट कॅटेगरी कोणती निवडायची, SC ST OBC आणि जनरल। तर मी जनरल निवडतोय। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा इथे आपल्याला। मोबाईल नंबर नंतर ईमेल ID असेल तर टाकायचा आहे, नसेल तर नाही टाकला तरी चालतो, त्याला स्टार नाही आहे। त्यानंतर आपला पत्ता निवडायचा आहे आपल्याला। ॲड्रेस आपल्याला ॲज पर आधार कार्ड टाकायचा आहे। त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे परत। त्यानंतर टाईप ऑफ इरिगेशन, तर इरिगेशनमध्ये काय आपले विहीर आहे, बोरवेल आहे की शेततळ आहे, तर त्यापैकी आपल्याला निवडायचं आहे। विहीर असेल तर विहीर निवडायची, बोरवेल असेल तर बोरवेल निवडायचं आहे, शेततळ असेल तर शेततळ निवडायचं आहे। आपण विहीर निवडूया। विहीर निवडल्यानंतर इरिगेशन मोड काय आहे तुमचा, मायक्रो, ओपन की पाईप आहे, तर मी ओपन निवडतोय। त्यानंतर सिलेक्ट वॉटर क्वालिटी हार्ड आहे की सॉफ्ट आहे। क्षारयुक्त पाणी असेल जास्त तर तुम्ही हार्ड निवडू शकता, जर कमी क्षारयुक्त असेल, क्षार नसेल तुमच्या पाण्यात तर तुम्ही सॉफ्ट निवडू शकता। तर आपण हार्ड निवडलं समजा। इरिगेशन सोर्स डेप्थ आणि तुमच्या विहिरीची खोली किती आहे, डेप्थ किती आहे ते आपण निवडूया। त्यानंतर इरिगेशन सोर्स इन रेनी सीजन,
आता पावसाळ्यात तुमचं किती फुटावर पाणी असतं ते तुम्हाला टाकायचं आहे. रेनी सीझनमध्ये तुम्ही टाकतो 30 फुटावर. त्यानंतर समरमध्ये किती फुटावर असतं? समरमध्ये असतं 50 फुटावर. इज एक्झिस्टिंग फॉर्म पॉन्ड, तुमचं शेततळ आहे का? येस नो, तर नो म्हणायचं आहे. येस असेल तर येस, नो असेल तर नो. तर बोरवेलची विड्थ, बोरवेल असेल तर त्याची विड्थ विचारत आहे, तर ते बोरवेल सिलेक्ट केलं तर आपण त्याची विड्थ म्हणजे रुंदी टाकू शकतो. त्यानंतर क्रॉप टाईप, पाठीमागच्या वर्षी तुमचं क्रॉप कसं होतं, खरीप रब्बी ते निवडायचं आहे. खरीपमध्ये काय होतं, नंबर ऑफ क्रॉप्स प्रिव्हियस इयर, खरीपमध्ये किती होतं क्रॉप्स? 2. लास्ट 2 इयर खरीप 2, खरीप किंवा रब्बी 2. ओके. त्यानंतर एक्झिस्टिंग पंप डिटेल्स, जर तुमचा पूर्वीचा पंप असेल तर त्याबद्दल असेल तर येस करायचं आहे, नसेल तर नो करायचं आहे. तर नो सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर रिक्वायर्ड पंप डिटेल्स, तुम्हाला रिक्वायर्ड असलेला पंपची डिटेल टाकायची तुम्हाला इथे. तर रिक्वायर्ड असलेला पंपची डिटेल मी टाकतोय TC. त्यानंतर सबमर्सिबल आणि सरफेस, तुम्हाला पाण्यातला पाहिजे पाणबुडी किंवा सरफेसवरून वरतून पाणी खेचणारी पाहिजे मोटर, तर ते निवडायचं आहे. मी इथं सबमर्सिबल निवडतोय. त्यानंतर रिक्वायर्ड पंप कॅटेगरी, रिक्वायर्ड पंप कॅटेगरी वॉटर. त्यानंतर रिक्वायर्ड पंप कॅपॅसिटी, तर रिक्वायर्ड पंप कॅपॅसिटी तुमच्या क्षेत्रावर डिपेंड असतं. तर तुमचं जे पंपची एरियाचं हे आहे, तुमचं जमिनीचं क्षेत्र जे आहे, तर किती गुंठ्यापर्यंत क्षेत्र आहे त्याच्यानुसार येतं तुम्हाला. समजा 2.5 एकरापर्यंत जर असेल समजा, तर तुम्हाला 3 HP चा पंप मंजूर होईल. तर 2.5 एकराच्या पुढे असेल तर 5 HP होईल, आणि 5 एकराच्या पुढे असेल तर 7.5 HP होईल. तर मला 2.5 एकराच्या आत आहे म्हणून 3 HP चं सँक्शन होत आहे. तर वॉटर थ्रू आउट रिक्वायर्ड लिटर पर मिनिट, इथे 300 लिटर पर मिनिट आपण रिक्वायर्ड टाकून देऊ. त्यानंतर आपल्या बँकेचे अकाउंट डिटेल्स जे टाकायचे आहे, मी पण टाकतोय. अकाउंट होल्डरचं नेम टाकायचं आहे. त्यानंतर IFSC कोड टाकायचा आपल्याला. IFSC कोड टाकल्यानंतर इथं सर्च बँक डिटेल्सवर क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्यानंतर तुमचा MICR कोड आणि ब्रँच नेम इथं येणार आहे. तर ब्रँच सिटी आपल्याला टाकायची आहे. ओके. त्याचप्रमाणे खाली आपले डिक्लेरेशन दिलेत ते सर्व वाचून घ्यायचं आहे. त्या डिक्लेरेशनमध्ये काय काय माहिती आहे, काय काय माहिती नाही आहे, ती सगळी आपण वाचून घेऊन खाली डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे तिन्ही पण. आय हॅव रीड फॉर मी टू अंडरस्टँड अँड अंडरस्टूड द अबोव इन्फॉर्मेशन, आय एम विलिंग टू ॲक्सेप्ट द विदाउट एनी प्रेशर. तर या तिन्ही ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला 7/12 आधार कार्ड कॉपी, कॅन्सल चेक कॉपी आणि पासपोर्ट साईज फोटो आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. जर आपण NOC असेल, समजा डार्क वॉटर शेड एरिया जर असेल आपला, तर त्याची NOC जर आपल्याकडे असेल तर ते अपलोड करायची आहे. त्यानंतर हे शेअर्ड क्रॉप असेल किंवा ॲग्रिकल्चर जे आहे शेअर होल्डर असेल, सामायिक असेल, तर त्यांची NOC आपल्याला इथे अपलोड करायची आहे. आणि आपण SC आणि ST कॅटेगरीचं असेल तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण इथून अपलोड करून बघूया. अशा प्रकारे आपण 4ही फाईल अपलोड करायचे आहे. तर 4ही फाईल आपल्याला 500 KB आत पाहिजे, हे लक्षात घ्यायचं आहे. इथं खाली दिसतंय तुम्हाला युअर फाईल हॅज बीन अपलोडेड 100%. तर असं आल्यावर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं. ओके. 4ही फाईल आपल्या अपलोड झालेल्या आहेत आणि आपण सबमिट ॲप्लिकेशनवर क्लिक करूया. डू नॉट प्रेस F5 बटन टू कीबोर्ड. ओके. डू यू रिअली वॉन्ट टू सबमिट? ओके. डू नॉट प्रेस F5 बटन टू ऑफ कीबोर्ड. ओके. तर अशा प्रकारे आपला हा A1 फॉर्म सबमिट झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण सोप्यात सोप्या पद्धतीने मागील त्याला सौर कृषी पंप योजना ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो, A1 फॉर्म भरू शकतो. तर याची आपण प्रिंटही घेऊ शकतो. प्रिंट घेण्यास डायरेक्ट प्रिंट पण घेऊ शकतो किंवा आपण हा फॉर्म सेव्ह करून पण ठेवू शकतो, सेव्ह ॲज PDF. तर अशा प्रकारे आपला मागेल त्याला सौर कृषी योजना या योजनेचा फॉर्म भरून झालेला आहे. तर काही अडचणी आल्या तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा, नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल. धन्यवाद.